नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये. आत्तापर्यंत तुम्ही लाल भोपळ्याचे घारगे नक्कीच खाल्ले असतील, पण आंब्याचे घारगे कधी ट्राय केलेत का? पिकलेला आंब्यांचा गोडवा आणि पारंपरिक चवीचा परफेक्ट संगम असलेली ही रेसिपी घरातल्या सगळ्यांनाच आवडणार आहे. आंब्यापासून तयार होणारा हा खास पदार्थ चवीला जितका भन्नाट तितकाच बनवायला सोपाही आहे. विशेष म्हणजे हे घारगे 8 ते 10 दिवस सहज टिकतात. त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या खाऊसाठी किंवा प्रवासात सोबत नेण्यासाठी हे आंब्याचे घारगे एकदम परफेक्ट पर्याय आहे. चला तर मग पाहूया खमंग आणि मऊसर आंब्यांचे घारगे बनवायची सोपी पद्धत. 1 वाटी मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. आंब्याचा गर काढून तो मिक्सरला फिरवून घेतलाय. तो आता पॅनमध्ये घालूया. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे. आणि आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरघळतो. आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे गॅसवरती हलवून घ्यायचं आहे. आंब्याची गोडी कितपत त्यानुसार यातील गुळाचे प्रमाण आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला हे सर्व लो फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे. पल्प करताना त्यामध्ये अजिबात दूध किंवा पाणी घालायचं नाही, नाहीतर आपला पल्प पातळ होतो. मध्यम आचेवरती आपल्याला हे छान असं 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यातील जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि आपला घट्ट असा गोळा याचा तयार होतो. दोन 3 मिनिटं मध्यम आचेवरती मी हे छान शिजवून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. आता पॅनमधील मिश्रण मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते, कारण आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आपल्याला यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. आपल्याला साहित्य एकाच वाटीच्या मापाने घ्यायचे आहे. तर आता आपल्याला त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ. जर रवा मोठा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव अजून वाढते. तर आता आपल्याला हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी, दूध काही घालायचं नाही आणि दुसरी इतर जिन्नसही घालायची गरज नाही, कारण या घारग्यांना आपल्याला आंब्याचा स्वाद द्यायचा आहे. त्यामुळे यामध्ये वेलची वगैरे अजिबात घालायची गरज नाही. यामध्ये जर आपल्याला थोडंसं लागलं तर आपण गव्हाचं पीठ घेऊ शकतो. हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात एक्स्ट्रा गव्हाचं पीठ वगैरे घालावं लागलं नाही. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये अगदी परफेक्ट हे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. तर आता याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून पूर्ण असं हे मळून घ्यायचं एक वेळ व्यवस्थित. यामध्ये आपण गरा आणि तांदळाचं पीठ घातलं होतं, त्यामुळे आपले घारगे एकदम कुरकुरीत होतात, छान होतात. आपल्याला हे पीठ असं घट्टच ठेवायचं आहे, कारण जर हे पीठ जर पातळ झालं तर आपले घारगे तेलकट होतात. तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा छान फुलण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटं हे झाकून मुरण्यासाठी ठेवायचं आहे. 20 मिनिटं हे छान पीठ असं मी मुरवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याचे घारगे तयार करायचे आहेत. एक वेळ हे व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे आणि यातला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे. आपण ज्या पद्धतीने चपाती किंवा पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर पुरीच्या आकाराची सुद्धा छोटे छोटे गोळे करून लाटू शकता. गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण लाटून घेऊया. आता या गोळ्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पीठ अजिबात लावायचं नाही. थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि तेलावरतीच आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. आपण पोळी जशी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे घट्ट जरी असलं तर एकदम सॉफ्ट असं हे पीठ आपलं झालेलं आहे. लाटताना तुमच्या लक्षात आलं असेलच. आता याच्यावरती थोडीशी खसखस घालूया.
खसखस घातल्यानंतर आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस आपली तेलामध्ये पडणार नाही. तर आता घारग्यांना आकार देण्यासाठी मी एक टोपण घेतलेलं आहे. तर आता आपल्याला या पद्धतीने हे छोटे छोटे आकारामध्ये घारगे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे करू शकता. तर आपण हे काढून घेऊया आणि आपल्याला हे आता तळून घ्यायचं आहे. या घारग्यांची जाडी बघा, आपल्याला इतपतच ठेवायची आहे. यापेक्षा जर जास्त ठेवली तर आपले घारगे आतून कच्चे राहतात आणि यापेक्षा जर पातळ केले तर आपले घारगे एकदम कडक होतात. म्हणून ही ही जाडी जी आहे ती अगदी योग्य आहे. घारगे तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल सुद्धा आपलं छान असं कडकडत गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे घारगे सोडूया. तेलाचं टेम्परेचर आपल्याला एकदम कडकडीतच ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं हे घारगं फुगलेलं आहे. आपल्याला मध्यम आचेवरतीच एक वेळ तेल कडकडीत गरम झालं की मध्यम आचेवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने असे छान खरपूस भाजलं की आपल्याला हे घारगं काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे. सुरुवातीला मी एकच घारगं तळून दाखवलं होतं, तर आता कढईमध्ये बसतील तेवढे आपल्याला घालायचे आहेत. आणि छान असे हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पटकन असं आपले हे घारगं छान असे फुगलेले आहेत. आपली दुसरी बॅच सुद्धा छान फुगलेली आहे. आपण काढून घेऊया. आपले सर्व घारगे करून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे झालेले आहेत आणि एकदम टम्म असे फुगलेले आहेत. अजिबात तेलकट न होणारे आपले घारगे आहेत. तर वरून एकदम असं खुसखुशीत आहेत. तुम्हाला एक मी फोडून दाखवते. आणि हे घारगे 8-10 दिवस सहज टिकतात. मुलांच्या खाऊसाठी तुम्ही करून ठेवू शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे घारगे घेऊन जाऊ शकता. तर सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. तर अशा प्रकारचे घारगे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.